पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगाव च्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आपले सर्व पशुपालकांचे स्वागत करीत आहे। आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे ते महाराष्ट्रामध्ये सध्या होणारा अवकाळी पाऊस आणि या अवकाळी पावसामध्ये आपल्या पशुधनाची घ्यायची काळजी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मित्रहो, आपल्याकडे सर्वांकडे जवळजवळ स्मार्टफोन आहेत आणि स्मार्टफोनवर आपल्याला पावसाचे, गारपिटीचे, विजा पडण्याचे अलर्ट हे वेळोवेळी येतच असतात। जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना थोडीफार कल्पना असते की पावसाची परिस्थिती काय आहे, कुठल्या भागात होणार आहे। आणि आजकाल जे प्रेडिक्शन आहे हवामान खात्याचं हे जवळजवळ 90 ते 95% ॲक्युरेट येत असतं। त्यामुळे आपण सर्वप्रथम रोज सकाळी साधारणतः आपल्या भागामध्ये पावसाचा अंदाज घेऊन जर त्याप्रमाणेच जनावरं आपण चरायला किंवा जिथं चराऊ जनावर आहे अशा ठिकाणी सोडायची आहेत। दुसरी गोष्ट, जनावरं पावसाच्या काळात किंवा ह्याच्यामध्ये झाडाखाली ठेवायची नाही आहेत। गोठे आपले व्यवस्थित शाकारून घ्यायचे आहेत, कुठेही पाणी वगैरे गोठ्यामध्ये येणार नाही याची दक्षता या काळामध्ये घ्यायची आहे। आणि जर गोठ्यामध्ये पाणी आलं असेल तर पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था करायची आहे। आपला गोठा अतिशय कोरडा आणि विदाऊट मॉइश्चर, गोठ्यामध्ये ओल अजिबात वाढणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। जंतू संसर्ग, कारण ओलीमध्ये रोगजंतूंची वाढ ही फास्ट होते आणि ती होऊ नये म्हणून आपण काही चुन्याची भुकटी वगैरे जरी गोठ्यामध्ये मारली तरी ते फार प्रभावी होईल। ज्यांच्याकडे गोठ्याचा जो तळ आहे हा याचा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे, त्यांनी तिथे 1% पोटॅशियम परमॅंगनेटचं द्रावणाने ते धुतलं तरी जंतू संसर्ग बऱ्यापैकी कमी होऊन जातो। हे दक्षता घ्यावी लागेल। गोठे हे हवेशीर हवेत, सूर्यप्रकाशमध्ये आतमध्ये येईल याची दक्षता घ्यायची आहे। लहान वासरं, करडं किंवा कोकरं यांना उबदार ठिकाणी ठेवायचं आहे। आता हे झालं सर्वसाधारण, हे सगळं आपल्याला माहीत असतं, जे बेसिक आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट, आहार। आता आहारामध्ये जो चारा पावसाने भिजलेला आहे तो कृपया जनावरांना खायला घालू नका। दुसरी गोष्ट, जो चारा शक्यतो वाळलेला कोरडा चारा या काळामध्ये जनावरांना खायला द्या। आणि जर ह्या आजारामध्ये जास्तीत जास्त जे प्रॉब्लेम येतात ते पोटफुगी होते, बऱ्याच वेळेला जनावरं फुगतात, तर अशा वेळेला एक 500 मिली गोडे तेल आणि त्यामध्ये ग्लासभर 200 मिली साय काढलेलं दूध आणि त्यामध्ये थोडा हिंग आणि ओवा हे टाकून जर हलवून तुम्ही पाजलं तर जनावरांच्या पोटातले गॅसेस वगैरे ताबडतोब कमी होऊन जातात। आणि जर त्यांनी झालं नाही तर मग काही औषधं आहेत, ॲफॅनिल आहे, ब्लोटोसिल आहे, ही औषधं जर पाजली तरी त्याच्यापासून रिलीफ मिळतो। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कॉमनली होणारा आजार म्हणजे जुलाब किंवा डायरिया। शक्यतो जर गोठा ओलसर असेल, त्याच्यामध्ये जंतूंची वाढ झालेली असेल तर लहान वासरं, शेळ्या, करडं ह्याच्यामध्ये जुलाब, वास येणारे जुलाब याचं प्रमाण वाढतं। तर आता याला ट्रीटमेंट म्हणजे काय, तुम्ही काही त्याला सल्फा गोळी किंवा अगदीच काहीच नसेल सुविधा तर खडू आणि कात हे जरी एकत्र करून पाजलं तरी फरक पडतो। नाहीतर मेडिकलमध्ये अँटीबायोटिकच्या गोळ्या मिळतात, सल्फा गोळी पण चांगली आहे, त्याच्यामध्ये C-Flox-TZ म्हणून ती पण गोळी चांगली आहे जुलाबांसाठी, ही गोळी आपण देऊ शकता। काही आयुर्वेदिक पावडर आहेत, नेबलॉन, डायरोक, या पावडरी द्या। अशा जुलाब करणाऱ्या जनावरांना ताक पाजा की ज्यायोगे त्याच्यात प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिकची संख्या वाढेल। प्रीबायोटिक प्रोबायोटिकचे काही पावडर पण मिळते, गोळ्या पण मिळतात, बायोबूस्ट वगैरे ही नावं आहेत त्याची। हे जरी दिलं तरी त्याचे रिझल्ट्स तुम्हाला
चांगले मिळतील याच्यामध्ये. हा आजार, हे जे होणारे आजार हे लगेच कंट्रोल होतील. दुसरा महत्त्वाचा जो प्रॉब्लेम याच्यामध्ये येतो तो आहे मास्टायटिस. गायींमध्ये काय होतं, ओलसर भाग झालेला असतो खालचा पृष्ठभाग, आणि त्याच्यामध्ये जंतूंची वाढ झालेली असते. आणि दूध काढल्यानंतर आपल्याला माहिती आहे साधारणतः 15 ते 20 मिनटं जे साडाची जी छिद्र आहेत ही उघडी राहतात आणि त्यानंतर ती क्लोज होतात. समजा अशक्तपणामुळे किंवा ओलसर याच्यामुळे जनावर लवकर बसत नाही आणि मग दूध काढल्यानंतर जर ते 15-20 मिनटात खाली बसलं तर ते जे ओपन छिद्र असतात त्याच्यातून जंतू कासेमध्ये जातात आणि मग त्याला कासेला मोठ्या प्रमाणामध्ये सूज येते, मास्टायटिस होतो, दूध खराब होतं, गाईला ताप येतो. आणि मग ते आपल्याला माहिती आहे एकदा मास्टायटिस झाला की खर्च पण भरपूर होतो, दुधाचं पण नुकसान होतं. तर हे टाळण्यासाठी या काळामध्ये आपण दूध काढून झाल्यानंतर एक बेटाडीन म्हणून औषध मिळतं, पोव्हिडॉन आयोडीन मेडिकलमध्ये मिळतं. तर त्या पोव्हिडॉन आयोडीन एका कपामध्ये घेऊन त्या गाईचे जे सड आहेत हे याच्यातनं बुडवायचे, म्हणजे त्याच्यावर तो जंतुनाशकाचा एक पातळ थर राहील आणि जरी गाय बसली तरी लगेच जंतू त्या कासेमध्ये जाणार नाही आणि मास्टायटिसचं प्रमाण कमी होईल. दुसरी गोष्ट, या काळामध्ये गाईला व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम याची पावडर चालू करा किंवा मग त्याचं इंजेक्शन द्या. रिप्रोनाल म्हणून एक इंजेक्शन येतं, तर ते जर दिलं तर हे मास्टायटिस होण्यासाठी जी थोडी इम्युनिटी असते ही याच्यामध्ये चांगली डेव्हलप होते आणि मास्टायटिस होण्याचं प्रमाण कमी होईल. आता झाल्यानंतर ते मग ट्यूबा भरणे, इंजेक्शन देणे ते आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करूच, तो विषय आहे. पण आता आपला जो मुख्य विषय आहे किंवा याच्यामध्ये काळजी काय घ्यायची आहे आणि झाला नाही पाहिजे, म्हणजे आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यायची किंवा झालाच तर किरकोळ काय करता येईल असेल, अशा पद्धतीची आपली आजची चर्चा आहे. मास्टायटिस रोगावर मी लवकरच एक पूर्ण व्हिडिओ आपणासाठी देणार आहे, सगळी माहिती वगैरे त्या रोगाची, सर्व कुठले जंतू आहेत वगैरे. तर लवकरच मी आपल्याला ते सादर करील. तर आपण कृपया काही अडचण असल्यास मला माझा फोन नंबर 9960 922 405 9960 922 405 या क्रमांकावर फोन करून शंका निरसन करू शकता. माझे व्हिडिओ आपण रेग्युलरली आपले जे गावचे व्हॉट्सॲप चॅनल वगैरे मित्रमंडळ यांच्यामध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल, किंवा ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला नवीन माहिती देईल त्यावेळेला आपल्याला ती उपलब्ध होईल. आणि असंच सहकार्य करा, असाच प्रतिसाद द्या ही एक विनंती करून आजचा हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.